नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीने शेअर करणार आहे। आपल्याला यामध्ये नाही कॉर्नफ्लॉवर वापरायचे आहे, नाही कस्टर्ड पावडर वापरायची आहे। तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी जे लागणारे इंग्रेडिएंट्स आहेत ते बघूयात। आपण इथे बदाम, काजू, ओट्स, पिस्ता, मखाना घेणार आहोत। थोडेसे जे मगज बीज असतात ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत। यामध्ये तुम्ही अंजीर आणि डेट्स सुद्धा ॲड करू शकता। तर इथे गरम दूध मी घेतलेला आहे, बघू शकता वाफा निघत आहेत। आपल्याला इथे गरम दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मखाना, काजू, बदाम, पिस्ता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे आहेत। कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। आपण थोडे ड्रायफ्रूट्सची माहिती घेऊयात। याच्यामध्ये जो पिस्ता आहे, पिस्ता हा पोटाच्या विकारांसाठी चांगला आहे। ओट्स भरपूर असे फायबरयुक्त आहेत। बदामामध्ये फायबर, प्रथिने, विटॅमिन्स आहेत। स्मरणशक्ती तर वाढवतेच। काजू हार्टसाठी खूप फायदेशीर आहेत। सोबतच मखानाला मराठीमध्ये कमळाचे बी सुद्धा म्हटलं जातं। मखानामध्ये भरपूर पोषक तत्व आहेत। ब्लड शुगरसाठी उपयुक्त आहे, स्किनसाठी सुद्धा उपयुक्त आहे। डायबिटीज आणि हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे, म्हणून मखाने सुद्धा खाल्ले पाहिजेत। तर ही ड्रायफ्रूट्सबद्दल थोडीशी माहिती होती। तर इथे आपण सगळे जे कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारे जे फ्रूट्स आहेत ते सुद्धा कट करून घेऊयात। सध्या उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये तर आता सगळीकडे वॉटरमेलन विकायला येत आहे, तर ते मी इथे घेतलेले आहे। आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। सोबतच ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत। सोबतच वॉटरमेलनचे शरीरासाठी आपल्या काय फायदे आहेत ते सुद्धा बघूयात। जे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे। आपली जी स्किन आहे, स्किनसुद्धा खूप हेल्दी ठेवतं, म्हणून वॉटरमेलन तर खाल्लंच पाहिजे। तर इकडे वॉटरमेलनचे छोटे छोटे काप करून झालेले आहेत। आपण एका डिशमध्ये सगळे हे पीसेस काढून घेऊयात। आता आपण चिकूसुद्धा कट करून घेणार आहोत। तर चिकूमध्ये विटॅमिन सी आहे आणि हार्टच्या पेशंटसाठी सुद्धा चिकू खूप उपयुक्त आहे। तर हार्टच्या पेशंटनी चिकू भरपूर प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत। तर इकडे चिकूचे जे पीसेस आहेत तेही छोटे छोटे आपण करून घेणार आहोत। इथे मी 2 चिकू वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या घरामध्ये जितके फॅमिली मेंबर्स आहेत त्या हिशोबाने तुम्ही हे फ्रूट्स कट करून घेऊ शकता। मी ते ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्सची जी क्वांटिटी आहे ती 5 लोकांसाठी पुरेशी होईल इतकी घेतलेली आहे। मैत्रिणींनो, चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तसेच जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायला विसरू नका। तर याच्यानंतर आपण इथे द्राक्षे घेणार आहोत। तर द्राक्षे आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये 2 भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत। थोडंसं द्राक्षांमध्ये सुद्धा मी तुम्हाला कोणते गुण आहेत ते सांगणार आहेत। हे आपल्या शरीरासाठी, आपल्या बॉडीसाठी खूप उपयुक्त आहेत। हार्टविषयी जेही प्रॉब्लेम्स असतात ते द्राक्षे खाल्ल्यामुळे कमी होतात। तसेच बऱ्याच जणांना कोलेस्टेरॉलचा प्रॉब्लेम असतो, तर कोलेस्टेरॉल आपल्या बॉडीतील द्राक्षे खाल्ल्यामुळे कमी होतं। तर इथे आपले सगळे जे फ्रूट्स आहेत ते कट करून झालेले आहेत, बघू शकता। आणि जे केळ आहे ते आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत। तर इकडे बघू शकता अर्धा तास झालेला आहे। सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते दुधामध्ये छान असे सोक झालेले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये हे सगळं फिरवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडे थोडे काजूचे, बदामचे
क्रम्स राहिले तरीसुद्धा चालतात, खाताना खूप छान लागतात। तर एक वेळ छान अशी याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, एक वेळ नक्की ट्राय करा। मुलांना आणि आपल्या स्वतःसाठी, घरातील जितके फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आणि उपयुक्त हेल्दी अशी ही कस्टर्ड फ्रूट आणि ड्रायफ्रूट्स रेसिपी आहे, जी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे। इथे आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे त्याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता, किती छान असं क्रीमी झालेलं आहे। याच्यानंतर आपण एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेणार आहोत। यानंतर आपण जे केळ बाजूला ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये कट करून टाकूयात। छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण हे कट करणार आहोत। तर याच्यानंतर जे फ्रूट्स आहेत कट करून ठेवलेले ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत। आपल्या घरी बऱ्याचदा पाहुणे येतात, तर पाहुण्यांसाठी सुद्धा हे खूप छान असं ऑप्शन आहे, एकदम हेल्दी आणि फ्रूट्सनी भरलेलं फ्रूट्स कस्टर्ड। तर एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर इकडे बघू शकता सगळे जे फ्रूट्स आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत। इथे मी थोडेसे फ्रूट्स बाजूला ठेवलेले आहेत, वरती याचा आपण गार्निशिंग करणार आहोत। तर थोडेसे आईस क्यूबसुद्धा मी घेतलेले आहेत। याच्यामध्ये आईस क्यूब टाकल्यामुळे थंड असं खूप छान खायला लागतं। तर बघू शकता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे एकदम क्रीमी, किती छान असं आहे। तुम्हाला जर का याच्यामध्ये अजून थोडीशी साखर किंवा गुळाची जी पावडर भेटते ती टाकायची असेल तर टाकू शकता। तसं तर यामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही, कारण आपले जे फ्रूट्स आहेत ते ऑलरेडी गोडच असतात, त्यामुळे टाकण्याची गरज पडत नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर इकडे बघू शकता एका बाउलमध्ये मी सगळं जे फ्रूट कस्टर्ड आहे ते काढून घेतलेले आहे। याच्यावरती थोडीशी सगळे फ्रूट्स टाकून गार्निशिंग करून घेतलेले आहे आणि याचा जो लुक आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता, किती छान असा आलेला आहे। दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप हेल्दी असं हे फ्रूट कस्टर्ड आहे। तर एक वेळ नक्की ट्राय करा। आज आपला जो मराठी सण आहे गुढीपाडवा, तर नवीन वर्ष आपण आजपासून मानत असतो। तर नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।